इथे एक मुद्दा महत्वाचा आत्ताच आलेला वर आलेला आहे. त्यामुळे पवारांना पंतप्रधान पदाचं सातत्याने स्वप्न पडत आलेलं आहे आणि ते बराच काळ भावी पंतप्रधान म्हणून आपल्याकडे ओळखले जातात. मुद्दा असा आहे की यावेळेला ते निर्णायक टप्प्यावर आलेले आहेत आणि अत्यंत अटीतटीने ते प्रयत्न करतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठी आहे मी म्हणून मला महाराष्ट्राने पंतप्रधान म्हणून पाठवावं हे एकीकडे ते सांगतात आणि दुसरीकडे मराठीच्या अस्मितेच्या मुद्द्यावर तुम्ही जेव्हा आंदोलन केलं तेव्हा तुम्हाला ते कशा पद्धतीने रिॲक्ट होतात? तुमचा त्यांचा पक्ष काय तुमचा अनुभव आहे? नाही तो बघ, आता महाराष्ट्राने अख्ख्या बघितलंच की ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे म्हणजे शरद पवारांच्या हातामध्येच ही सत्ता आहे महाराष्ट्राची आजची. आणि मी ज्यावेळेला मराठी विषयक ज्यावेळेला मी आंदोलन करत होतो त्यावेळेला हे आंदोलन चिरडण्याचा माझ्या सहकाऱ्यांना तडीपाऱ्या देण्याचा, अटक करण्याचा, मारण्याचे हुकूम यांच्याकडनंच जात होते. फक्त पंतप्रधान होण्यासाठी म्हणून मराठीचा मुद्दा आहे का? त्यांनी पंतप्रधान होण्यासाठी हो, पंतप्रधान होण्यासाठी मराठीचा मुद्दा आणि मराठीचा मुद्दा ज्यावेळेला काढला जातो त्यावेळेला त्यांना चिरडलं जातं. हा कुठचा मराठीचा मुद्दा? या संबंधी अजून खूप प्रश्न आहेत राज. आपण येणार आहोत एका ब्रेक नंतर. ब्रेक नंतर संवाद मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. इथे एक असा एक मुद्दा आहे की मराठीचा मुद्दा ज्याच्यावरचे आंदोलन वगैरे त्याच्यावर पुन्हा मी एकदा सांगतो की पुन्हा आपण पुढे बोलणार आहोत, पण विस्तारानं बोलणार आहोत. पण त्याच्या अगोदर एक असं की शिवसेना हा जो तुमचा ज्या पक्षात तुम्ही होता त्यांनी सुरुवात आपल्या मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी अशी सुरुवात केली होती आणि त्यानंतर 87-88 नंतर हिंदुत्वाची कास धरली आणि तुम्ही जेव्हा मराठीचं आंदोलन सुरू केलं तेव्हा आपणही मराठी आहोत, आम्ही मराठीचाच मुद्दा धरलेला आहे अशी एक त्यांनी एक लाईन घेतली, एक रेष पकडली आणि त्याच्या उदाहरणादाखल त्यांनी 2 मुद्दे सांगितले. एक म्हणजे प्रतिभा पाटील राष्ट्रपती होण्याकरता आम्ही पाठिंबा दिला भाजपचा विरोध स्वीकारून, आणि दुसरं शरद पवारांना पंतप्रधान पदासाठी आम्ही पाठिंबा देतो लालकृष्ण अडवाणींना सोडून. तर यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे? नाही, पहिले म्हणजे प्रतिभाताई पाटलांच्या बाबतीत जर बघितलं तर पहिलं स्टेटमेंट माझं आहे. हे आपण वर्तमानपत्रातल्या फाईल्स काढून बघाव्यात की मराठी जर समजा राष्ट्रपती होणार असतील पहिल्यांदा आणि त्यातही महिला, तर महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांनी आपापसातले मतभेद गाडून प्रतिभाताईंना मतदान करावं असं आवाहन पहिलं मी केलं होतं. त्याच्यानंतर हे सगळे आले आणि मग आम्ही मराठीच्या मुद्द्यावरती केलं मतदान वगैरे वगैरे ते सगळं सांगतात. पण त्याचं पहिलं आवाहन मीच केलं होतं. आणि या संदर्भामध्ये हा आमचाच मुद्दा आहे, हा आमचाच मुद्दा आहे, अजूनही तोच मुद्दा राहिला कसा? इतक्या वर्षात या महाराष्ट्रामधल्या मुंबईमधल्या मराठी पाट्या झाल्या नाहीत दुकानांवरच्या. मी एक महिन्याची नोटीस दिली त्याच्यामध्ये सगळ्या पाट्या मराठी झाल्या. हा पूर्ण झालेच नाहीत ना हे विषय. मुंबई महानगरपालिकेमध्ये हिंदी भाषेचा ठराव मांडला गेला, झाला होता विरोध, ज्याला मी विरोध केला त्याच्यानंतर सगळे सुरू झाले. भोजपुरी चित्रपटांना सवलती देण्यात आल्या, जेव्हा मी विरोध केला त्याच्यानंतर महानगरपालिकेमध्ये मग सगळ्यांनी विरोध करायला सुरुवात केली. हे त्यांना नव्हतं कळत. मुद्दा आमचाच आहे, आमचाच आहे. आज रेल्वे भरतीमध्ये होत असलेला जो मराठी मुलांवरचा अन्याय आहे याच्याबद्दल मी बोलल्यानंतर कोण आले मला सांगा ना? कुठचे राजकीय पक्ष रस्त्यावरती आले? कोणी मला पाठिंबा दिला? राज ठाकरे बाजूला काढा हो, मुद्द्याला तरी पाठिंबा द्या, विषयाला तरी पाठिंबा द्या. आणि मला माहिती आहे देणार नाहीत, कारण यांची इतर मतं जातात. उत्तर प्रदेश दिन साजरे करत होते, ज्याला मी आवाज काढला त्याच्यानंतर सगळे बंद झाले, सगळे बिळात गेले. कोणी उत्तर प्रदेश दिन वगैरे साजरा करायच्या भानगडीत आता पडत नाही. घटनात्मक दृष्ट्या तसा नाहीच, पण उत्तर प्रदेश दिन नावाची गोष्टच नाही अशी काही. ज्या दिवशी रिपब्लिक झाला त्या दिवशी ते झाले. आपण लढा करून महाराष्ट्रात त्याच्यामुळे महाराष्ट्र दिन ही एक वेगळी गोष्ट आहे आणि बाकीच्या राज्यांचा असा काही दिन नाही. त्या राज्यात नाही साजरा होत, तो इथे सुरू करतात. राज, इथे एक मुद्दा दुसरा आहे की भारतीय जनता पक्ष हा पक्ष एका टप्प्यावर तुमच्या पक्षाच्या खूप जवळ आला होता. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी मी जाहीरपणे हे प्रश्न विचारले असताना अनेकदा टेलिव्हिजनवर किंवा प्रिंटमध्ये त्यांनी होकार दिलेला आहे. होय, आम्ही मनसेशी युती करायला राजी झालो होतो एका टप्प्यावर. आता पुन्हा त्यांनी तुमच्या युती करायच्या विचाराचे ते पुन्हा त्यांना खूप उदाहरण येत होतं.
नाही, त्याच्याबद्दल मला एक मुद्दा पुढे बोलायचा आहे. भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष स्वतःला म्हणतो, परंतु कर्नाटक पासून ते उत्तरेपर्यंत वेगवेगळ्या राज्यामध्ये ते त्यांची भाषा वापरतात. येडियुरप्पांना जेव्हा बेळगावचा प्रश्न येतो तेव्हा हेच तर मी ते बोललो सांगत नव्हतो नाही. का ठाण्याला? नाही, मुद्दा वेगळा आहे. आज महाराष्ट्रामध्ये निवडणूक आहे, तर निवडणूक चिन्ह असं न लिहिता भारतीय जनता पक्षाने चुनाव चिन्ह असं सगळीकडे लिहिलेलं आहे. तर अशा भारतीय जनता पक्षाशी युती करण्याची वेळ आली तर तुम्ही युती करणार का? तुम्ही खरं बोलणारे राजकीय नेते आहात असं मानून मी हा प्रश्न विचारतो. नाही, या सगळ्या ह्याच्यामध्ये मी माझ्या भूमिकेशी कोणाही बरोबर समजा युती करायची वेळ आली तरी मी माझ्या भूमिकेशी तडजोड करणार नाही. जसा आहे तसा जर पटला, परवडला तर घ्या, पण त्यांच्यासाठी म्हणून मी माझी भूमिका नाही सोडणार. 1, 2, तेच म्हणतात फक्त असं. तुम्हाला अजून कोणी विचारलेलं नाहीये? मला अजून कोणी डोळा मारलेला नाही. आणि शिवसेनेला दाबण्यासाठी म्हणून ते जर माझ्या नावाचा काही गोष्ट बोलत असतील त्यांच्याकडे वगैरे वगैरे, ते काही प्रश्न येत नाही. ते त्यांचं बघून घेतील, मला काय फरक पडतो. त्यांचं एक मत. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये नितीन गडकरी, मला तो माणूस खूप आवडतो. मुंडेंनी पण सांगितलं मला, मी स्वतः विचारलेल्या नितीन प्रश्नाला. गडकरी हा सरळ माणूस आहे, सज्जन माणूस आहे आणि काम करून दाखवणारा माणूस आहे. तो माणूस मला खरोखरच मनापासून आवडतो. जरी ते भारतीय जनता पक्षामध्ये असले, ते उद्या कुठच्याही पक्षामध्ये असते, उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये असतील, आले तर आवडतील मला. बोलवा ते लगेच येतील. पण खरंच सरळ माणूस आहे आणि महाराष्ट्राच्या संदर्भातले एक विजन आहे त्यांच्याकडे, याच्यामध्ये वाद नाही. हो, हे उड्डाण पूल आणि एक्सप्रेस साठी खूप त्यांनी- बाकी पक्ष सोडून द्या सगळं. गोपीनाथराव ज्यावेळेला हे सगळं युतीभीतीचं ज्यावेळेला चालू होतं त्याच्यानंतर परिचयाचे झाले. पण बाकी भारतीय जनता पक्षाचा माझा युती करण्याचा असा काय कुठचा विषय झाला? त्याच्यातला दुसरा एक मुद्दा आहे, अडवाणींना पंतप्रधान पद हवं आहे. आणि जसं बरेच जण आता पंतप्रधान पदाच्या शर्यतीत बरेच मधल्या काळामध्ये कोणीही पंतप्रधान झाल्यामुळे आपणही होऊ शकतो अशी बरीच जणांची महत्वाकांक्षा देशभर जागृत झाली. त्यामुळे देशाला 21-22 पंतप्रधान आत्ता भावी पंतप्रधान उपलब्ध आहेत. तर त्यातले लोक निवडतील कोणाला ते. परंतु असं आहे की अडवाणींना पंतप्रधान व्हायचं आहे आणि त्यासाठी त्यांना बलवान मित्र पाहिजेत, म्हणून त्यांनी शिवसेनेशीच मैत्री ठेवा असं महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाला दाबलेलं आहे. अन्यथा पूर्ण महाराष्ट्रीय भारतीय जनता पक्ष हा तुमच्या पक्षाबरोबर युती करायला अनुकूल आहे असे सर्व सिग्नल सर्व बाजूनी प्रसार माध्यमांमध्ये आणि राजकीय पंडितांमध्ये पोचलेले आहेत. हे सत्य आहे का? राजू, कसं आहे, या सगळ्या गोष्टींना काही अर्थ नाही. त्यांना असं वाटणं, ह्यांना तसं वाटणं, मला काय वाटतं याचं कोणी बघतच नाही. आज मी जो विचार करतोय तो एकला चलो रेचाच.